नमस्कार मंडळी. आज आपण ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 सुरू करत आहोत. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. तर आज आपण अध्याय 9 याचे ओवी क्रमांक 1 ते 30 यांचे पठन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. ओवी क्रमांक 1. तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. याचा अर्थ श्री ज्ञानेश्वर म्हणतात, श्रोते हो ऐका, मी प्रतिज्ञापूर्वक हे स्पष्ट सांगतो की तुम्ही तुमचे लक्ष इकडे दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल. ओवी क्रमांक 2. परी प्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. द्योवे अवधान हे माझी, विनवनी सलगीची. याचा अर्थ पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आढ्यतेने बोलत नाही हो, तुम्ही लक्ष द्या, ही माझी तुम्हाला लढिवाळपणाची विनंती आहे. ओवी क्रमांक 3. काजे लढयाचे लढे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती, तुम्हा ऐसी. याचा अर्थ कारण तुम्हासारखी संपन्न माहेर घरे असल्यावर आवड म्हणून जी एक वृत्ती आहे तिची देखील आवड पूर्ण होते आणि मनोरथाची इच्छा तृप्त होते. ओवी क्रमांक 4. तुमचे या दिठी वेयाची ये ओले, सा शिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखोनी लोळे, श्रांतू जी मी. याचा अर्थ तुमच्या कृपादृष्टीच्या ओलव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी, तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो. ओवी क्रमांक 5. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोला ओला हो. येथई जरी सलगी करू बी हो, तरी निवो के पा. याचा अर्थ महाराज तुम्ही सुखामृताचे डोहच आहात, म्हणून आम्ही आपले इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा मिळवू असे म्हणतो. तेथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिवू लागलो तर आम्ही तृप्त तरी व्हावे कोठे. ओवी क्रमांक 6. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करुणी माऊली, रिझे जेवी. याचा अर्थ किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्या वाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते. ओवी क्रमांक 7. तेवी अम्हा संतांचा पडिया हो, कैसे नी तरी अम्हावरी हो. या बहुवा अळू की आजी आहो, सलगी करीत. याचा अर्थ त्याप्रमाणे तुम्हा संतजनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने मजवर व्हावी या पूर्ण उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगी करीत आहे. ओवी क्रमांक 8. वाचूनी माझी ये बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भवा दृश्य श्रोते. काय धड्यावरी सारस्वते, पडोसी की जे. याचा अर्थ नाहीतर तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यास माझ्या बोलण्यापासून नवीन काही समजून घ्यावायचे आहे काय. सरस्वती पुत्राला धडे पाठ करून विद्या शिकावी लागते काय. ओवी क्रमांक 9. अवधारा आवडे तेसना धुंधुरू, परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताची या ताटी ओगरू, ऐसी रससोय कैची. याचा अर्थ पहा की काजवा कितीही मोठा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल काय. तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाक निष्पत्ती कोणती आहे. ओवी क्रमांक 10. अहो हिमकरासी विंजने, की नादा पुढे ऐकवणे. लेनियासी लेणे, हे कही आथी. याचा अर्थ अहो ज्याचे किरण शीतल आहेत अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकविणे तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे खोटे होईल का. ओवी क्रमांक 11.
सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवने ठाई नहावे, हे गगनची आडे आघवे, ऐसा पवाडू कैचा. याचा अर्थ सुगंधाने कशाचा वास घ्यावा, सागराने कशात नहावे, आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरे. ओवी क्रमांक 12. तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना आहे, जेने रिझा तुम्ही. याचा अर्थ त्याचप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की वा, उत्तम व्याख्यान झाले. असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे. ओवी क्रमांक 13. तरी विश्व प्रकटी तिया गभस्ती, काय हाती वेन न कीजे आरती, का चुळोदके आपांपती, अर्घ्युने दिजे. याचा अर्थ तथापि असा जरी न्याय आहे तरी भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. म्हणून सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काडवातीने आरती करू नये की काय, किंवा वरुणाला चुळकाभर पाण्याने अर्घ्य देऊ नये का. ओवी क्रमांक 14. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. याचा अर्थ महाराज तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचाही तुम्ही स्वीकार कराल. ओवी क्रमांक 15. बाळक बापाची ये ताटी रिगे, आणि बापा ते जेवू लागे, की तो संतोषलेनी वेगे, मुखची ओढवी. याचा अर्थ लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसून आपली योग्यता नसतानाही प्रेमाने बापालाच घास देऊ लागते, तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरता पुढे करतोच. ओवी क्रमांक 16. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषी जे ऐशी जाती, प्रेमाची असे. याचा अर्थ त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करीतो तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहिजे, असा प्रेमाचा गुण आहे. ओवी क्रमांक 17. आणि तेने आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणून केली सलगीचा नोहे, आभारू तुम्हा. याचा अर्थ आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनांनी अनेक प्रकारांनी मला आपला असे म्हटले आहे, म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद म्हणजे ओझे होणार नाही. ओवी क्रमांक 18. हो तान्ह्याचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे, पर्यंत याचेनी. याचा अर्थ अहो वासराने ढुसण्या दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पान्हा फुटतो, त्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत प्रिय असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते. ओवी क्रमांक 19. म्हणून मज लेकूर वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले ऐसे जी जाणवले, या लागी बोलिलो मी. याचा अर्थ म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण जागे होईल असे जाणून मी बोललो. ओवी क्रमांक 20. एरवी चांदीने पिक विजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहनी, हा हो गगनासी गवसनी, घालिजे केवी. याचा अर्थ एरवी चंद्राचे चांदणे कोणी आडीत घालून पिकविलेले आहे काय, किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे का, तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का. ओवी क्रमांक 21. ऐका पाने ओथी जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे, तेवी लाजिले व्याख्यान निगे, देखोनी जे आते. याचा अर्थ ऐका पाण्याला पातळ करावे लागत नाही आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही,
त्याचप्रमाणे गीतार्थाला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते. ओवी क्रमांक 22. हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे, शब्द मावळले या निवांतून जे, तो गीतार्थ मराठी या बोलिजे, हा पाडू काही. याचा अर्थ हे असो ज्या पुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात, म्हणजेच ज्या पुढे वेदांची मती कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहतात, तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का? ओवी क्रमांक 23. परी ऐसिया ही मज दिवसा, तो पुढतियाची एकी आशा, जे दिटीवा करुणी भवा दृशा, पर्यंत या होवावे. याचा अर्थ परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की कसे तरी धिटाईने बोलून तुमच्या सारख्यांची प्रीती संपादन करावी. ओवी क्रमांक 24. तरी आता चंद्रापासूनी निवविते, जे अमृताहुनी जीवविते, तेने अवधाने की जो वाढते, मनोरथा माझिया. याचा अर्थ तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या. ओवी क्रमांक 25. का जय दिठीवा तुमचा वृषे, तै सकळा अर्थ सिद्धीमती पिके, एरवी कोभेला उन्मेषू सुके, जरी उदास तुम्ही. याचा अर्थ कारण जर तुमची कृपा दृष्टीरूप वृष्टी मजवर पूर्ण होईल तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. एरवी जर तुम्ही उदास असाल तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल. ओवी क्रमांक 26. सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. याचा अर्थ वक्तृत्व रूप पाखराला अवधान रूप वारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टी येईल. ओवी क्रमांक 27. अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये, भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. याचा अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नाना प्रकारचे अभिप्राय सुचू लागतात. ओवी क्रमांक 28. म्हणून संवादाचा सुवा ओढळे, तरी हृदयाकाश सारस्वते ओळे, आणि श्रोता दुष्यिता तरी वितुळे मांडला रसू. याचा अर्थ म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ भरून येतात आणि जर ऐकणारांचे लक्ष नसेल तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो. ओवी क्रमांक 29. अहो चंद्रकातू द्रवता खीर होये, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते निवीन. याचा अर्थ अहो चंद्रकांत मण्याला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ती एक चंद्राचेच ठाई आहे, म्हणून बोलणारास श्रोत्यांशिवाय किंमत नाही. ओवी क्रमांक 30. परी आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासयाने विनवावे, साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधारा ते. याचा अर्थ परंतु आम्हाला गोड करून घ्या अशी तांदुळांना जेवणाऱ्याची विनंती करावी लागते का? तसेच कळसूत्री बाहुल्यांना आम्हाला चांगले नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते का? श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.